नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र धनंजय पाटील कृषी क्रीडा यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो। तर मग शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे कापूस पीक हे जवळजवळ 40, 45, 50 दिवसापर्यंत आलं असेल व पहिली फवारणी करूनही झाली असेल। तर मग शेतकरी मित्रांनो, आता प्रश्न पडत असेल की दुसरी फवारणी कुठली करावी। तर मग शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला 2 अशा कीटकनाशकांची माहिती सांगणार आहे जे आपण दुसऱ्या फवारणीत वापर केल्यानंतर अधिकाधिक दिवसापर्यंत आपल्याला रिझल्ट मिळतील। त्यातले पहिले कीटकनाशक म्हणजेच निचिनो कंपनीचे हेताईचे। यामध्ये शेतकरी मित्रांनो टॉल्फेन पायरोड 15% एसी फॉर्म्युलेशनमध्ये असल्यामुळं हे कीटकनाशक शेतकरी मित्रांनो मावा, तुडतुडे, पांढरी माशी, लहान अळी व अंडी यांच्यावर चांगल्या प्रकारे रिझल्ट देते व अधिकाधिक दिवसापर्यंत आपल्या पिकाला सुरक्षित ठेवते। आणि हे कीटकनाशक शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावरील अँथ्रॅकनोज सारख्या बुरशीजन्य रोगांवर म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह फंजिसाइड किंवा आपण मराठीत म्हणतो की कुठलेही बुरशीजन्य रोग येण्यास प्रतिकार करतात व आपल्या पिकाला अधिकाधिक दिवसापर्यंत सुरक्षित ठेवण्याचे काम करतात। दुसरे कीटकनाशक म्हणजेच आपण शेतकरी मित्रांनो फवारणीसाठी वापरू शकतो UPL कंपनीचे उलाला। या कीटकनाशकामध्ये फ्लोनिकॅमिड 50% वेटेबल ग्रॅन्युलर फॉर्म्युलेशनमध्ये असलेले हे कीटकनाशक आपल्याला मावा, तुडतुडे, पांढरी माशी यासारख्या कीटकांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण देऊन अधिकाधिक दिवसापर्यंत आपल्या कपाशी पिकावरील रस शोषक किडींवर आपल्याला चांगले नियंत्रण मिळवता येते। आणि शेतकरी मित्रांनो, यासारख्या कीटकनाशकांसोबत जर आपण चांगल्या दर्जातील कुठल्याही सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा जर आपण वापर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट येतील व अधिकाधिक दिवसापर्यंत आपल्याला आपले पीक सुरक्षित ठेवता येईल। अधिक माहितीसाठी कृषी मित्र धनंजय पाटील कृषी क्रीडा चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।